विजेअभावी 10वीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला. परीक्षा काळात बत्तीगुल. भारतनगर आणि गोविंदनगर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात 2 दिवस तासनतास वीज पुरवठा खंडित. सदर परिसरात वारंवार होणाऱ्या विद्युत पुरवठा संबंधित समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष. उन्हाळ्याची चाहूल लागताच शहर परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचा खेळ सुरू. 10वीची परीक्षा सुरू असल्याने भारतनगर आणि गोविंदनगर सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात रात्री 3 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिकांचे हाल. द्वारका परिसरात भारतनगर आणि गोविंदनगर सबस्टेशनला विद्युत पुरवठा करणाऱ्या 33 kV भूमिगत केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अशोका रुग्णालय परिसर, JMCT विद्यालय परिसर, अशोका मार्गाचा काही परिसर तसेच रेहनुमानगर, खोडेनगर, जयदीपनगर, भारतनगर, विनयनगर, साईनाथ, सुचितानगर इत्यादी परिसरात मध्यरात्री 12 वाजेपासून पहाटे 3:15 वीज पुरवठा खंडित झाला होता. होळीच्या दिवशी परत सायंकाळी 6 वाजेपासून रात्री सुमारे 2 वाजेपर्यंत बत्ती गुल झाल्याने परिसरातील नागरिकांचे सणासुदीचा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे रात्री विजेअभावी प्रचंड हाल झाले. सदर परिसरातील विद्युत पुरवठा संबंधित समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून मागील काही वर्षात सदर परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. मात्र वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत परिसरातील अनेक वर्ष जुन्या वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कमकुवत आणि जीर्ण झाल्या असून अतिरिक्त भारामुळे वारंवार त्यांचा दोष निर्माण होत असल्याने परिसरात विद्युत पुरवठा निगडीत समस्या वाढली आहे. परिसरात वारंवार विद्युत दाब कमी जास्त होत असून नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरण निकामी होण्याची अनेक घटना घडल्या आहेत. तसेच अनेकदा काही तांत्रिक बिघाड झाल्यास तासनतास नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. यंदा मात्र परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने पालकांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून सदर परिसरातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.